आजचा नाश्ता अतिशय झटपट आणि नवीन पद्धतीने बनवून दाखवलेला आहे आणि हा नाश्ता खास मुलांसाठीच आहे. मुलांना असा नाश्ता जर करून दिला ना तर मुलं तर पटकनच खातील, पण तितकाच टेस्टी हा नाश्ता पण होतो आणि हा नाश्ता मोठ्यांनासुद्धा आवडतो. आणि हा बनवायचा कसा? अगदी सिंपल पद्धतीने आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला कोणते कोणते साहित्य लागणार आहे. इथे मी थोडे काजू घेतलेले आहे, त्याचे 2 भाग करायचे आणि थोडे बदाम घेतलेले आहे. अर्धी वाटी आपल्याला दही घ्यायचं आहे, गाजर आणि कांदा, कढीपत्त्याची पानं. आता मी नाही का तुम्हाला बारीक रवा घेऊन दाखवणार आहे. इथे बारीक रव्याचा वापर केलेला आहे. 1 वाटी बारीक रवा घ्यायचा आणि एका बाउलमध्ये आपल्याला टाकायचा आहे. आता ज्या वाटीने आपण रवा घेतला ना त्याच वाटीने आपल्याला काय घ्यायचं आहे, अर्धी वाटी दही घ्यायचं आहे. दही आंबट असलं तरी चालेल किंवा फ्रेश दहीसुद्धा चालते. तर दोन्ही आपल्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी थोडं पाणी टाकायचं. 1 वाटी पाणी घेतलेलं आहे, पण त्यामधलं मी फक्त थोडंसं पाणी वापर केलेलं आहे आणि आपल्याला फक्त 10 मिनटं रेस्ट करायला ठेवायचं आहे. एका पॅनमध्ये आपल्याला थोडं तेल टाकायचं आहे. तेल गरम झालं की मोहरी आणि जिरं त्यामध्ये टाकायचं आणि लगेच त्यामध्ये आपल्याला कांदासुद्धा टाकायचा आहे. कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे. कांदा थोडा परतून झाला की लगेच त्यामध्ये आपल्याला गाजर टाकायचं आहे. त्याचे छोटे बारीक पीसेस करायचे आणि नंतर कढीपत्त्याची पानं टाकायची आहे. तिन्ही मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये 2 किंवा 3 हिरवी मिरची घ्यायची, त्याची आपल्याला पेस्ट करायची आहे. ते सुद्धा आपल्याला तेलावरच होऊ द्यायचं आहे. आता 10 मिनटं झालेले आहे आणि रवासुद्धा छान फुललेला आहे. त्यामध्ये आपल्याला परत थोडंसं पाणी टाकायचं आहे. एकूण पाणी आपल्याला किती लागलं आहे हे मी तुम्हाला नंतर समोर सांगेलच. एकदम पाणी टाकायचं नाही, थोडं थोडं पाणी टाकूनच आपल्याला रवा छान भिजवून घ्यायचा आहे. आता त्यामध्ये आपल्याला कांदा आणि गाजर हे सुद्धा त्यामध्ये टाकायचं आहे आणि चवीनुसार त्यामध्ये मीठ टाकायचं. सगळं साहित्य आता आपलं मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं त्यामध्ये मीठ टाकायचं आहे. मीठ टाकून छान परतून घ्यायचं आहे. थोडंसा कोथिंबीर टाकायचा. कोथिंबीर जास्त असला तरी चालेल किंवा तुम्ही अजून त्यामध्ये भाज्या टाकू शकता ज्या तुमच्या आवडीच्या असेल. आता इथे मला पूर्ण 1 वाटी पाणी लागलेलं आहे. थोडी हळद टाकायची आणि हळद टाकल्यानंतरच त्यामध्ये आपल्याला बेकिंग सोडा टाका किंवा तुम्ही इनोसुद्धा वापरू शकता. इथे माझा व्हिडिओ मिस झालेला आहे. मी इथे इनोचाच वापर केलेला आहे. अर्धी पुडी आपल्याला इनो टाकायची आहे आणि वाटीला आपल्याला तेल लावून घ्यायचं आणि नंतर हे मिश्रण टाकायचं आणि वरून आपल्याला काजू आणि बदाम टाकायचे आहे. 10 मिनटं आपल्याला मस्त वाफवून घ्यायचं आहे. आता 10 मिनटं वाफवून झाल्यानंतर आपल्याला बघायचं आहे, चेक करून बघायचं. मस्त आपला छान फुललेला आहे आणि मोठ्या गॅसवरच आपल्याला 10 मिनटं होऊ द्यायचं आहे. आता इथे रव्याचा मस्त असा ढोकळा झालेला आहे आणि आपण त्यामध्ये बाकीचे ड्रायफ्रूटसुद्धा टाकलेले आहे आणि बाकीच्या भाज्यासुद्धा टाकलेल्या आहे. तुम्ही आपल्या आवडीच्या त्यामध्ये भाज्या टाकू शकता. असा ढोकळा तुम्ही मुलांना नक्की करून द्या, म्हणजे ड्रायफ्रूटसुद्धा मुलांच्या पोटामध्ये जातो आणि व्हेजिटेबलसुद्धा मुलांच्या पोटामध्ये जातो. हा ब्रेकफास्ट तुम्ही सकाळी करू शकता. अतिशय झटपट होणार आहे, 10 मिनटामध्ये होणार आहे. याला जास्त वेळसुद्धा लागत नाही. भाजी पोळीलासुद्धा वेळ लागतो, पण असा जर नाश्ता तुम्ही 1 वेळा मुलांना करून दिला ना टिफिनमध्ये तर मुलं फिनिश करून येतील. आजचा व्हिडिओ तुम्हाला खरोखर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर एक सबस्क्राईब करा. असे छान छान व्हिडिओ बघायचे असेल तर अनिता गृहिणी किचनला सर्च करा आणि सबस्क्राईब करा. मस्त खा, आनंदी राहा. धन्यवाद.